ती वाटी त्यात घेऊ आता मिसल पाव. जरा टायमान आम्ही मिसल पाव खाव. नमस्कार मित्रांनो, मी तुमच्या सर्वांचा लाडका भावेश वजे. तर तुमचा पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आज आमचा चालाचा दिवस सहावा आहे. आणि आजची रात्र आमच्यासाठी आमचा 9वा दिवस आहे. आज दिनांक 16. आणि आज जास्ती काही लांब नाही जायचा. आज आमची वस्ती होती लोणंद या ठिकाणी. काल जास्ती काही शूट नाही करायला भेटलं, त्या दुपारच्याच मी ब्लॉग एंड केला. आणि सध्या आमचं तंबू एकदम साफसुथरं केलेलं आहे. आता तरीच आम्ही आमच्या वाटेला पुढच्या रस्त्याला जाणार आहोत. काल आपला कीर्तन खूप छान होता. आम्ही स्टार्टिंग पासून ते एंडिंग पर्यंत तिथेच बसलेलो. मस्त आम्हाला जाम चांगला वाटला. आम्हाला शिकासारखा जाम काही पण होता. जराशी विश्रांती होती. आणि आता आम्ही रथाच्या मागे चाललो. एकदम तुम्ही आता बघू शकता कसा एकदम रिजनेबल प्राईसमध्ये आजचा व्ह्यू आहे. ढगानं कसा होतं, फक्त पाणी नको करू, बाकी काही विषय आता आम्ही नाश्ता करायला आलो. चांदीची वाटी त्यात घेऊ आता मिसल पाव. त्या चांदीची वाटी त्यात घेऊ आता मिसल पाव. जरा टायमान आम्ही मिसल पाव खाव. पब्लिक बघा बसले. जरा आरती वगैरे झाली आणि लगेच नाश्त्याला सुरुवात. आजचा मेनू नाश्त्याला मिसल पाव नाही, भाजी पाव. उलटा झाला, समजून घ्या. आता आमचा नाश्ता म्हणजे माझा नाश्ता करून झालेला आहे. याने का चालवले, कुठे चालवले, कोणला मामाला जाऊ द्या पुढं. तर नाश्ता करून आता सध्या लोक बसल्या. आणि पावभाजी होती. वरले बरेच कोणला पजत असेल तर लवकर या. आवरी मंडळी आहे. भाजी होती ताजी म्हणून चांगली खायला भेटली पावभाजी. तर मित्रांनो, आता आमचा नाश्ता वगैरे सगळा झालेला. तर जास्त काही लांब नाही, 4-5 किलोमीटर. आता नाश्ता करून तिथला निघलो. आता बघा पाऊस होता. आम्ही एकदम ढगाबिगा एकदम ऊन पडले. तर
कालने आमची पावसाने तर वाट लावलेली, अचानक पाणी आलता तर आम्हाला जरा तंबूच्या आजूबाजूला खानाला लागलेला, पण नंतर काही पाण्याने साथ सोडलेला, पाणी परत आलाच नाही. आमची मेहनत अशीच राहिली. तर आज नको पाणी भरायला ना, फुकट धावपळ नको व्हायला. तर आज तुम्ही दहा पब्लिक आले, आवडी पब्लिक आलेले कम से कम 350 वर्ष झाले असेल. मी अजून पुढे आज येईल, उद्या येईल, तेव्हा पण येईल. तर तुम्ही माझ्याशी कंटिन्यू राहा. वस्तीला पोहोचलेलो आहोत. तर काही बिल्डिंग मध्ये आहे, काही वस्ती बघू शकता तुम्ही. खास गर्दी झाली सध्या. आम्हाला जागा भेटते का नाही जाणीव नाही. आज तंबू नाही, तंबूचा वाजतात नाही बरोबर नाही. बघू आता किती वेळ 2 मध्ये धरलो. इकडे काय आहे असं वाटतं. चला बघू कसा गेलो. आज सध्या आम्ही होतो जरा झोपत आणि बसल्यावर जेवायला. आजचा वळ ते बिड्डा ना मुगाची डाळ बायला दोघांच्या उठवले ना पहिले जेवायला आणले. तर कसं लागते त्या भरात लागेल 100% मला जाणीव. चिंत्या आपण बनवले. आता जेवतो आम्ही, नंतर भेटतो तुम्हाला. आता माझी आंघोळ करून झालेली आहे. आता नाश्त्याला शेव आणि सूप. तर पहिल्यांदा मी विचार केला त्याची भाजीपाला कापी घेतले तर सूपच असेल. तर पाणी प्यायला लागतं ग्लास, पाणी प्यायला लागतं ग्लास. आमचा सूप झालं एकदम फर्स्ट. प्यायला लागतं ग्लास, आमचा सूप झालं एकदम फर्स्ट. कौन सब्जेक्ट अच्छा लगता है? बैगन. ग्लास. आभार मानायचं सोनाली ग्रुपचे. तर आपले गावचे के काका आणि विश्वनाथ काका यांनी चांगला असं सहकार्य देऊन आपला एकदम प्रोत्साहन दिलेला आहे. त्यांचा मी मंडळ आभारी करतो. आणि जरा घेतो सूप. तर मंडळी मगाशी मी झोपलो होतो म्हणून कुठे केलं नाही. तर आता चाललंय जेवणाला ना. आजचा ब्लॉग मी इथं जिंड करत आहोत. जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. जय श्रीराम. सबस्क्राईब करा.